अथ श्री साई सच्चरित अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वील अध्याय इमान केले यथा तथ्यकथन प्रकृताध्यायी तेच निरूपण विवरू गुणलक्षण पुढारा तीच मागील कथेची संगती तेच उदीची वैभव संप्रती श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ती सुख संवित्ती प्रीत्यर्थ रोग दुर्धर हाड्यावरण कोण्याही उपायी होई नाशमन साई हस्तीच्या उदीचे चर्चन करी निर्मूलन व्यथेचे ऐशा या उदीचा कथा अनेक दिग्दर्शनार्थ कथितो एक श्रवण करिता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून जिल्हा नाशिक मालेगावी डॉक्टर एक पदवीधर पाही होती तयाचे पुतण्यास काही व्यथाजी राही न औषधे स्वये वैद्य स्नेही वैद्य केले उपचार नानाविध कुशल शास्त्रक्रिया प्रबुद्ध थकले निर्बुद्ध झाले रोग तो होता हाड्यावरण रूढ अपभ्रंश हाड्यावरण व्याधी महादुर्धर विलक्षण येई ना गुण औषध सर्वोपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व असोशी करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी काहीही यशस्वी होईना पुतण्यात तो वयाने लहान वेदना त्यान होती सहन कष्टे कासावी सप्राण उद्विग्न मना आपतेष्ट झाली उपाय परमावधी यत्किंचितही शमेना व्याधी या आपतेष्ट संबंधी म्हणती आराधा देवते देवदैवते कुलस्वामी यातून कोणी या येई ना कामी कानी आले शिर्डी ग्रामी अवली या नामी असे हे ते शिर्डीचे संत प्रवर साई महाराज योगीश्वर केवळ दर्शने व्याधी परिहार करीती साचार परिसिले हेत उपजला साई दर्शनी निश्चित केले माता पितऱ्यांनी पाहू हा तरी उपाय करुनी नाव घेऊनी देवाचे म्हणती तो महान अवलिया तेने निज हस्ते उदी लावलिया दुर्धर रोग जाती विलया अनुभव घ्यावया कायवेचे चला वंदो तयाचे पाय करून पाहू शेवटचा उपाय तेने तरी टळो हा अपाय तरणोपाय हा एक असो पुढे हे माता पितर करून यावरावर होऊनी साई दर्शना आतुर शिर्डीस सत्वर पातले येताच बाबाचे दर्शन घेतले चरणवंदुनी लोटांगणी आले दुःख बाळाचे निवेदन केले उभे ठेले सन्मुख विकळवाणी जोडूनी पाणी विनटोनी श्री साई चरणी मुख करोनी केविलवाणी करीती विनवणी साईशी यथा पंडित पीडित हे बाळ म्हणती दुःख न देखवे आम्हा प्रती सुचे न काय करावे पुढती दिसे ना धडगती आम्हा ते पुत्र दुःखाचा अवकाळा पाहता थोर शिणलो साई समर्था तरी अभय करयाची ये माता ठेवून व्यथा निवारावी परिसो न आपुले महिमान केले आम्ही येतेवर आगमन अनन्य भावे आलो शरण एवढे जीवदान ध्याम तव तो साई करुणामूर्ती आश्वासित होय तया प्रती मशिदीचा आश्रया जे येती तया न दुर्गती कल्पांती आता तुम्ही निश्चित असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुण 8 दिवसा ठेवा भरवसा देवावरी मशीद नमे ही द्वारावती येथे जयाचे पाय लागती तत्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतीती तुम्हाही येथे येता राम न पडे हे तो कालत्रयही न घडे जो या मशिदीची पायरी चढे तयाचे बेडे पार जाणा पुढे बाबाचे आज्ञे करून व्यतितास सन्मुख बैसवून पायावर बाबानी हात फिरवून कृपावलोकन तै केले व्यताही तो केवळ दैक असे नाकाती दैविक अथवा दुर्धर मानसिक समूलहारक दर्शन पाहोनी श्री साईचे मुख ठाईच विराले सकळ दुःख सेवन करिताची वचन पियुक परमसुख रोगिया असो पुढे ते तैसेच तेत राहिले 4 दिवसपर्यंत गेला व्याधीचा आराम पडत विश्वासही जडत साईपदी तदनंतर ती 3 जण बाबाची या पूर्ण अनुमोदने प्रतली आनंद निर्भरमने संतुष्टपणे गावासी हा काय लहान चमत्कार हाड्यावरणास पडला उतार उदी आणि कृपेची नजर हाच की उपचार अपूर्व
ऐसे हे महापुरुष दर्शन, भाग्य लादता आश्वासन, कल्याणकारका आशीर्वचन, तेनेच निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता, उदिव्रणावर लाविता सेविता, घाय भरला सुखता लादला आरोग्यता तो मुलगा. ऐकून माले गावी हे चुलता, साई दर्शनी उपजली उत्सुकता. मनी म्हणे मुंबईला परतता, पुरवू आतुरता एवढी. पुढे मुंबई लागी जय निगती, माले गावी मनमाडावरती. घातला कोणी विकल्प चित्ती, निश्चय त्यागिती शिर्डीचा. सत्कार्याची ऐसीच रीती, आरंभी कुत्सित जनमोडा घालिती. लोकप्रवादा बळी न पडती, अंती सद्गती तयासची. मग ते संत दर्शन डावलुनी, गेले थेट मुंबई लागुनी. उरली रजा अलिबागेस राहुनी, भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय झाल्यावरी, 3 रात्री हारोहारी. ऐकिला ध्वनी निद्रे माझारी, अजून मजवरी अविश्वासना. लागोपाठ ही शरीरवाणी, ऐकुनी डॉक्टर विस्मित मनी. निश्चय केला शिर्डी प्रयाणी, अन्वर्थ ध्वनी वाटला. परी एकासी दूषित ज्वर, डॉक्टराचेच तया उपचार. तयाचा आराम पडली आवर, निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर, गुणा न येती काही उपचार. पडे न लव मात्र ही उतार, घडे न सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण, जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्यांच न दवडिता क्षण, शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत, प्रहरादो प्रहरा ज्वरही उतरत. जाहला सफलतयाचा हेत, निघाले शिर्डी प्रत. डॉक्टर यथा संकल्प शिर्डीस गेले, मनोभावे चरण वंदिले. बाबाही अंतरीचे अनुभव पटविले, लक्ष जडविले निज सेवे. मस्तकी हस्तसा आशीर्वाद, ठेविला दिदला उदी प्रसाद. पाहुनी साईचा महिमा आगाध, विस्मयाविरुद्ध जाहले. राहिले ते 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास पडतीवर. हाड्या व्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. ऐसेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू यथेने व्याकुळ झाले. एकावर एक साथ झाले, बहुत कष्टले जीवाला. साई बाबाचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम, पुसावे परमस आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कटड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टीचा सुकळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीमा ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळा नसता कर्मेना. असो ऐसी तयाची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊनी अंतरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले चरण साई ते. पाठविती बाबा सर सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता, कामतला हे दुःख वसता. दुष्कर्माचा वाटे न जाता, काम ममाता पाप हे. मरणप्राय नारूचा वेदना, बाबान आता सोसविती आपणा. याहून आता ये उद्या मरणा, भोगीन यातना पुढारा. भोगिल्या विण नाही गती, अनेक जन्म घेऊ लागती. परिप्रारब्ध भोग कधी न चुकती, मिही मंदमती हे जाण. सुखे घेईन 10 जन्म, तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्रकृत जन्माचा उपरम, एवढा हा धर्म मज वाडा. पुरे आता या जन्माचे जिणे, सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे, हेच मागणे मागतो. परिस्फुन प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्लाची या समाधान, वर्षले करून अमृत ते सेवा. मग भक्त कामकल्पद्रुम, पाहुनी दुःखावस्था ती परम. करावया लागी तिचा उपशम, काय उपक्रम मांडिला. निरोप आणिला दीक्षितानी, बाबांनी ते वृत्त परिसुनी. म्हणाले सांगत यास जाऊनी, निर्भय मनी राही तू. आणि कथयास पाठविते सांगू, किमर्थ 10 जन्माचा पांगू. अवघ्या 10 दिवसाचा भोगू, भोगू विभागुण तर परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावयामी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ, मरणानर्थ मागसी. आणमात यास उचलुनी, भोगा असाऊ की तो भोगुनी. जावे न ऐसे गांगरुनी, आणावा मारुनी पाठीवर. असो डॉक्टर ऐसी स्थिती, आणिले तत्काळ मशिदी प्रती. पाठीचा तक्या काढुनी हाती, दिदला तया प्रती बाबानी.
ठेविला आपुले सव्यभागी. फकीर बाबा बैसत ते जागी. म्हणाले टेकून पड ए उगी. चिंता वाउगी करू नको. करी स्वस्त लांब पाय. जेणे तुझला आराम होय. संचित संपे ना भोगिल्याशिवाय. खरा उपाय तो हाची. इष्टनिष्ठ सुख दुःख. संचितानुसार अमृत वा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख. धरी न हरिक वा शोक. जे जे येईल ते ते साहे. अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाचा चिंतनी राहे. काळजी वाहे ते तो सारी. चित्त वित्त काया वाणी. सहित हरिगावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी. दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर. पट्टी बांधिती नारूवर. नाना साहेब चांदोरकर. परिणवतर काही तार काहीच. बाबा म्हणती नाना पागल. पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येईन ठोचील. मग तू होशील चांगला. असे ऐशा वार्ता चालता. अब्दुल आला तत्काळ वरता. पण त्यात तेल घालवया करिता. काय अवचिता ते घडले. अशी आधी ती साकड. भक्ताची होती बहुत भीड. त्यातची पिल्ले याची गडबड. वावरू वगडला अब्दुला निज काही दक्ष. पण त्याकडे तयाचे लक्ष. तेने पिल्ल्याकडे झाले दुर्लक्ष. प्रकार विलक्षण घडली ते. अब्दुल्ला तरी करील काय. होणार पुढे नाही उपाय. पिल्ल्यानी लांबविला होता जो पाय. चुकून पाय पडला परी. आधीचा पाय होता सुजला. तेचेच अब्दुलचा पाय पडला. मग पिल्ल्यानी जोठणाला केला. अति कळवळला जीवते. मारिली एकदाची किंकाळी. मस्तकी जाऊन भिनली उकळी. विनवीत बाबास बद्धांजळी. करुणा समेळी ते परिसा. नारू फुटून वाहू लागती. पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करीती. गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल परतू करीम. तेरा नाम रहीमान है और रहीम. तू ही दोनों आलम का सुल्तान है. जहाँ में नुमाया तेरी शान है. फना होने वाला है सब कारोबार. रहे नूरा तेरा सदा आशकार. तू आशिक का सदा मददगार है. राहून राहून उठतचे कळ. जीव कळवळला पडले विकळ. साई बाबाचा हा केळ. झाली अटकळ सर्वाची. बाबा वदती पहा भाऊ. लागला बरे आता गाऊ. पिल्ले तयास पुसती तो काऊ. अजून खाऊ येणार का. तेव्हा बाबा वदती तू जाई. स्वस्त वाड्यात पडून राही. आता काऊ फिरून नाही. येणार पाही टोचावया. तोच नाही का येऊन गेला. तोच तो ज्याने पाय दिदला. तोच तो काऊ टोचून पळाला. नारू तळाला घातला. कैचा काऊ आणि काऊळा. होणार वृत्तांत समक्ष घडविला. काका अब्दुल्ला रूपे प्रकटला. केले बोला अन्वर्थ. बोल नव्हे तो ब्रह्मलेख. कर्मावरी मारील मेख. अल्पावकाशेचे भाऊस देख. लागले सुख वाटावया. उदिले पण उदिसेवन. हेच औषध हेच अनुपान. झाले समूळ रोग निरसन. उगवला जो दिन वधहावा. निघाले सजीव सप्तजंतू. जखमा माझील बारीक तंतू. वेदना दुर्धर झाल्या शांतू. दुःखासी अंतू झाला. जाणोनी ऐशिया चमत्कारा. पिल्ले आश्चर्य जाहले अंतरा. नेत्र स्रवले प्रेमधारा. पाहोनी उदार चरितते. बाबाची या चरण संपुटी. पिल्ले तेच घालिती मिठी. बाष्पावरोध झाली कंठी. फुटे न ओष्टी की वाचा. सांगू ना आणि कैक अनुभव. करू हा संपूर्ण उदी प्रभाव. दयामनी जैसा भाव. हाच गौरव ग्रंथाचा. एकदा माधवराव ज्येष्ठ. बापाजी तयाचा बंधू कनिष्ठ. कैसे तयावरी येता अरिष्ठ. उदीने अभिष्ट पाविले. ऐसा या उदीचा प्रभाव. किती वानामा म्यानवलाव. ग्रंथीज्वरादी रोग सर्व. औषध अपूर्व नाही दुजे. असता सावळ विहिरीवर. कुटुंबासी आलाजवर. ग्रंथी उद्भवला जांगेवर. मनी घाबरला बापाजी. पाहून कुटुंब अति हैराण. तैसाच रात्रीचा समय भयान. जाहला बापाची भ्रांतमन. गळाले अवसान तयाचे. धाव टोकिले रातोरात. संकंप भयभीत शिर्डी सयेत. झाला कथिता समस्त व्रत. निजबंधू प्रत ते धावा. म्हणती आल्या दोन गाठी. जरसंतप्त झाली ते कष्टी. चला पहा की आपुल्या जिठी.
दिसे न गोटी मज बरवी. बापाजी बोलता केविलवाणी, माधवरावजी दचकले मनी. गेले बळुने तोंडाचे पाणी. मन ठिकाणी पडेना माधवराव मोठे विवेकी. ग्रंथी म्हणता भरली धडकी, ग्रंथी ज्वराची तडका फडकी. आहेच ठावणी अवघिया, प्रसंग बरवावा विकट. कार्य असो इष्टनिष्ठ, आधी साईस पुसावी वाट. परिपाठ हा दोपट शिर्डीत, मग ते जैसे जैसे कथिती. आचरावे तैसे स्थिती, तेच भक्त संकट निवारिती. वर्णावे किती अनुभव, असो या नित्य पाठानुसार. माधवरावही करीती विचार, आधी बाबास केले हे साधार. साष्टांग नमस्कार पूर्वक म्हणती जय जय साईनाथा. दया करवी आम्हा अनाथा, हे संकट काय ओढवले आता. नसती चिंता उद्भवली, तुझ वाचून कवणाना. आम्ही जाऊ कराया याचना, दूर करी त्या पोरीचा यातना. आशीर्वचना देई गा, करी एवढे संकट हरण. आम्हा कैवारी कोण तुझविण, करी या दुर्धर ज्वराचे शमन. ब्रीद संरक्षण करी गा, पुसती अनुज्ञा जावयास. बाबा वदती तव तयास, नको जाऊ अपरात्रीस. उजी देतीयेस पाठवुनी, कशाचा ग्रंथी कशाचा ताप. आपुला अल्ला मालिक बाप, बरे होईल आपोआप. होईल सुखरूप निर्घोर, मात्र तू सकाळी सूर्योदयी. सावळ विहिरीस जाऊन येई, आताच नको जाण्याची घाई. स्वस्थ राही तू येथे, उदयी कै जाऊ न यावे. नलगे निरर्थक कुंचंबावे, उदी लाविता येता भावे. किमर्थ भ्यावे आपण, परिसता हे बापाजी भ्याला. तयाचा मोठा हिरमोड झाला, माधवराव जाणती औषधी पाला. परीन समयाला उपयोग, एक साई कृपेविण. औषधीस नाही गुण, हे एक वर्म ही एक खुण. माधवराव पूर्ण जाणती, आज्ञा बाबांची वंदुन. उदी दिदली पाठवून, राहिले माधवराव स्वस्थ मन. परतला उद्विग्न बापाजी, पाण्यात उदी कालवून. पोटात पाजिली अंगा लावून, घाम सुटला डवडवून. निद्रा लागून राहिली, सूर्योदय झाल्यावरी. कुटुंबास वाटली हुशारी, नाही ज्वर ना गाठी विषारी. बापाजी करी आश्चर्य, इकडे माधवराव जे उठले. शौचमुख मार्जना आटपले, सावळ विहिरीस जावया निघाले. दर्शना आले मशिदी, घेतले बाबाचे दर्शन. घातले पायी लोटांगण, उदी समवेत आशीर्वचन. मिळताच तेथून निघाले, मशिदीची पायरी उतरता. बाबा तयास ऐकिले आज्ञापिता, श्यामा उठा उठी ये मागुता. विलंब लागता कामा नये, असेल की भाव जय विवळ. कैसी साईल दो ग्रंथीची जळजळ. पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ हत्ती दिरासा. करीती बाबा काही इशारा, काये सत्वर म्हणती माघारा. तेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई सावळ विहीर, गाठेपर्यंत नवता धीर. पाऊल ठेविता उंबरठ्यावर, चमत्कारले अंतरी. ये गत रात्री ग्रंथी ज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर. माधवराव स्मितावर, झाले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजी सपुसत, ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबाच. म्हणे मी येताच उदी पाजिली, चोळून सर्वांगा चर्चिली. तत्काळ धर्मांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत, उठून बैसली खडखडीत. ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तत्काळ आठवली साईची उक्ती. उठा उठी येई तू मागुती, साश्चर्यचित्ती झाला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीच जाऊन पाहिले, चरण वंदिले बाबाचे. म्हणती देवा काय हा खेळ, तुझी उडविसी मनाची खळबळ. बसल्या मार्गी उठविशी वावटळ, मागुती निश्चळ तुझी करिसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती. मी करी ना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माता. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंतई तो एक. मी न देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडून अहंकार, मानून तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एक इराणियाचा अनुभव ऐका.
महत्वाचा तयाचा ताना मुलीची वाचा बसतसे तासा तासास तासा गणिका कळी येई पडे धनुकली होऊन ठाई अत्यवस्था बेशुद्ध होई उपाय काही चालेना पुढे तयाचा एक मित्र वर्णी तया सहुदीचे चरित्र म्हणे ऐसे रामबाण विचित्र औषध अन्यत्र असेना जावे अविलंबे पारल्यास उदी मागावी दीक्षितास असे तयाचे संग्रहास अति उल्हासता देतील ती उदी मग रोज थोडी साई स्मरण श्रद्धा आवडी पाजिताही जाईल आकडी सौख्या परवडी लाधाल ऐसे ऐकुनी मग तो पारशी उदी मागुन दीक्षिता पाशी मुलीच पाजिता नित्य नेमेसी आरोग्य ती जशी लाधले तासा तासा जी होतसे घाबरी तत्काळ उदीने जाहली बरी जाऊ लागले मध्यंतरी लहरी लहरीत 7 तास तास तासाने येणारी लहर पडता 7 तासाचे अंतर काही काळ क्रमल्यानंतर परिहार समग्र झाला हृदया नजीक एका गावात राहतसे एक वृद्ध ग्रस्त मुतखड्याचा व्याधीने ग्रस्त झाला त्रस्त अतिशय हा रोग शस्त्रक्रियेविना अन्यथा नाही याचे निवारण म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण पहा तरी कोण जनवदती रोगी परमचिंतातुर कर्तव्यार्थी नसुसे विचार मरणोन्मुख कृष्ण शरीर दुःख अनिवार सोसेना शस्त्र प्रयोगा लागे धैर्य रोगिया अंतरी नाही स्थैर्य सुदैवे तयाची नष्टचर्य संपले आश्चर्य ते परिसा एरीकडे हा ऐसा प्रकार तोच त्या ग्रामीचे इनामदार साई बाबाचे भक्त थोर आले गावावर समजले तयापाशी बाबाची विभूती नित्य राही हे सर्व जाणती रोगार्थाचे आपतेष्ट येती उदी प्रार्थिती तयाते इनामदाराने उदी दिधली मुलाने बापास पाण्यात पाजिली 5 मिनिटे नसतील लोटली तोचकी वर्तली नवलपरी उदी प्रसाद अंगी जो भिनला मुतखडा ठाईचा ढळला मूत्रद्वारे बाहेर निसटला आराम पडला तत्काळ मुंबापुरीचे एक ग्रहस्थ होते जातीचे प्रभुकायस्थ होता प्रसूती समय प्राप्त स्त्री अत्यवस्थ सर्वदा मग कितीही उपाय करा गुणन एकाही उपचारा बाईचा जीव होता असे घाबरा ऐसा विचार त्रासला श्रीराम मारुती नामे विख्यात होते एक साईचे भक्त तयाच्या विचारे हे ग्रहस्थ जावया शिर्डी प्रत निघाले प्रसूतीचा येता समय मत्संकटी पडत उभय जाहला एकदा मनाचा निश्चय पाहू निर्भय शिर्डीत होणार होईना का निदानी होते बाबाचे सन्निधानी ऐसा संकल्प दृढ करोनी शिर्डीस येऊनी राहिले ऐसाही उभयता कित्येक मास करती झाली शिर्डीत वास पूजा अर्चा साई सहवास आनंद उभयास झाला ऐसा क्रमिता काही काळ प्रसूती समया आला जवळ काळजी उद्भवली प्रबळ संकट टळणार कैसे हे ऐसे म्हणता म्हणता आला प्रसूतीचा दिवस पातला गर्भद्वाराचा मार्ग अडला सर्वास पडला विचार बाईस होऊ लागल्या यातना काय करावे काही सुचेना मुखे चालली बाबाची प्रार्थना त्याविण कवना करुणाये धावून आल्या शेजारणी घालूनी बाबांना गाराणी एकीने प्यालात ओतुनी पाणी उदी कालवूनी पाजिली 5 मिनिटे गेली न गेली तोच बाईची सुटका झाली गर्भस्थिती निर्जीव दिसली गर्भीच मुकली चैतन्या असो गर्भाची कर्मगती होईल पुढारा गर्भप्राप्ती बाई पावली भय निर्मुक्ती लादली संस्थिती सौख्याची वेदना विरहित गर्भस्त्रावली हाती पायी सुखे सुटली महत् चिंतेची वेळ टळली ऋणी झाली जन्माची पुढील अध्याय याहुनी गोड परिसता पुरेल श्रोत्याचे कोड निरसुनी चिकित्स कपणाची खोड भक्तीची जोड लादेल आम्हा निराकाराची उपासना आम्ही देणार नाही दक्षिणा आम्ही वाकविणार नाही माना तरीच दर्शना येऊ की ऐसा जयाचा कृतनिश्चय तेही पाहताच साईचे पाय दक्षिणे सहित साष्टांग काय वाहती हा काय चमत्कार उदीचाही अपूर्व महिमा नेवासकराच्या भक्तिप्रेमा कैसे दुग्ध पाजुनी भुजंगमा ग्रस्त धर्मा संरक्षिले ऐसे ऐसिया कथा उत्तम परिसता उपजेल भक्तिप्रेम संसार दुःखा होईल उपशम याहुनी परमसुख काय म्हणून हे माड करी विनंती साई चरणी करोनी प्रणती प्रेम द्याजी श्रोतया प्रती निज सच्चरिती रमावया
स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदी महिमा नाम चतुस्त्रिशतमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.